तुम्हाला माहिती आहे का मंडळी, टम्म असा फुगलेला मऊ गुबगुबीत आणि अतिशय चविष्ट असा आलू कुलचा आपण अगदी 10 मिनिटात बनवू शकतो. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा असा परफेक्ट आलू कुलचा घरच्या घरी बनवू शकता. चला, यासाठी लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचा बटाटा. सारण आपण छान बटाट्याचं करणार आहे. सारण आपलं अतिशय दमदार आणि चविष्ट असणार आहे. यासाठी मी मीडियम आकाराचे 3 बटाटे मीठ टाकून फक्त शिजायला ठेवते. बटाटे खूप जास्त ओव्हर कुक करायचे नाही, अगदी गाळ बटाटे शिजवायचं नाही, मीडियम असा शिजवून घ्यायचा आहे. बटाटे शिजतोय तोपर्यंत घेऊयात कुलच्याचं आपल्या पीठ भिजवायला. इथे एक मोठी वाटी मैदा घेतलाय, यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालायची. त्याचबरोबर अर्धा ते पाऊण चमचा ड्राय ईस्ट घेतले. ईस्ट असल्यामुळे कुलचा अतिशय गुबगुबीत असा फुगतो आणि अतिशय पावासारखा अगदी जाळीदार आणि सॉफ्ट होतो. जर तुमच्याकडे ईस्ट नसेल तर नाही घातला तरी चालेल, याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा आणि दही घालू शकता. चला आता घेऊयात पीठ भिजवायला. पिठामध्ये थोडं थोडं करत कोमट पाणी घालायचे. पाणी थंड न घालता कोमट पाणी घाला. अजिबातही हे पीठ थंड पाण्याने भिजवायचं नाही. त्याचबरोबर आपण यामध्ये 2 चमचे तेलही घातले, ईस्ट घातले. ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी साखर आणि त्याचबरोबर कोमट पाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. ईस्टला तुम्ही त्याचं खाद्य दिलं की ईस्ट छान ॲक्टिवेट होतं आणि यामुळे पीठ आपलं छान असं डबल फुगणार आहे. डबल ते ट्रिपल पीठ आपलं फुगतं. पीठ मळताना खूप जास्त घट्ट न लावता अगदी मौसूद असं हे पीठ लावून घ्यायचे. थोडंसं लूज म्हणलं, सैलसर म्हणलं तरीही चालेल. पीठ छान असं मळून झाले, यावरती थोडंसं तेल शिंपडायचं आणि तेल शिंपडल्यानंतर छान याची मालिश करून घ्यायची. जेवढी तुम्ही पिठाची छान मालिश कराल ना, तेवढं तुमचं पीठ छान ॲक्टिवेट होतं, छान फुगतं. चला, तर पीठ छानपैकी तयार झाले. तुम्ही बघू शकताय किती मऊ असं मी हा गोळा मळलाय. अजिबातही दाटसर मळायचा नाही. चला, तर पिठाचा असा उंडा करून ठेवायचा आणि वरून आवर्जून एक हलकासा तेलाचा हात लावायचा. यामुळे वरचं कवरिंग अजिबातही कडक होत नाही, छान सॉफ्ट राहतं आणि पीठ आपलं व्यवस्थित असं फुगतं. आता वरून झाकण ठेवायचं. अगदी टाईट बसेल असं झाकण ठेवा आणि त्यावरनं वजन ठेवा, म्हणजे झाकण अजिबातही आतमध्ये हवा जाणार नाही, झाकण हलणार नाही आणि एखाद्या उबदार ठिकाणी हे पीठ आपण ठेवूयात किमान अर्धा तास तरी. तोपर्यंत इकडे आपण बटाट्याचं छान सारण करून घेऊयात. काळी मिरी, बडीशोप, जिरे आणि धणे या 4 गोष्टी, त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या, या सगळ्या गोष्टी छानपैकी आपल्याला ड्राय रोस्ट करायच्यात. या मसाल्यामुळेच आपल्या आलू कुलच्याचं जे स्टफिंग आहे बटाट्याचं, त्याला खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे हा मसाला अजिबातही स्किप करू नका. इथे फक्त 4 ते 5 काळी मिरी, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे आणि 1 ते 1.5 चमचा धणे घेतलेत. त्याचबरोबर 2 लाल सुक्या बेडगी मिरच्या घेतल्यात. 3 बटाट्यांसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. आता या सगळ्या गोष्टी छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायच्या. ओबडधोबड अशा बारीक झाल्या तरीही चालेल, कारण यातल्या प्रत्येक गोष्ट अतिशय फ्लेवरफुल आहे. कुलच्या खाताना दाताखाली आल्यावर खूप छान याचा फ्लेवर बाहेर येतो. चला, ही सगळ्या गोष्टी छान मी बारीक करून घेतल्यात. तुम्ही बघू शकता अगदी फाईन अशी याची पूड झाली नाहीये, ओबडधोबड अशाच मी इथे बारीक करून घेतलं. बटाटा ही इथं उकडला गेलाय. आता घेऊयात आपलं बटाट्याचं छानसं सारण बनवायला. उकडलेला बटाटा हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा. किसून घेतला तरीही चालेल, फक्त खूप जास्त उकडवू नका. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर बटाटा इथं तुमचा खूप जास्त गाळ शिजलेला असेल ना, त्यामध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यामुळे आपला कुलचा व्यवस्थित होत नाही किंवा कुलचा करत असताना तो फुटतो, सारण बाहेर येऊ शकतं. आता यामध्ये केलेला मसाला घालायचा. इथे मी सगळा मसाला न घालता 3 चमचे मसाला घातलाय. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ. इथे मी लाल तिखट घालत नाहीये, मी आवर्जून हिरवी मिरची घालते, कारण जो मेन मसाला आहे त्याचा छान आपल्याला फ्लेवर भेटावा म्हणून मी आवर्जून इथे लाल तिखट स्किप करते. तुम्हाला हवं असेल थोडासा स्पायसी आपल्याला कुलचा बनवायचा असेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल. चला, सारण छानपैकी मिक्स करून घेतले. सुंदर असं सारण आपलं इथे तयार झाले. आता पीठ बघूयात. अर्धा तास झाला. तुम्ही बघू शकता अर्ध्या तासामध्ये पीठ किती छान फर्मेंट झालंय ते. चला, आता हा फुगा फोडून घ्यायचा. पीठ थोडंसं हाताने फक्त उचलून एकजीव करून घ्यायचं आणि याला ड्राय पीठ म्हणजे सुकं कोरडं पीठ लावून याचे उंडे करायला घेऊयात. पीठ आपलं बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं असतं. ईस्टमुळे पीठ छान ॲक्टिवेट होतं आणि अगदी हाताला ते लगेच चिकटतं. त्यामुळे आवर्जून कोरड्या पिठाचा हात घ्या आणि कोरड्या पिठाचा हात घेऊन गोळा छान एकसारखा असा करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. आता गोळा एकसारखा करताना, उंडा काढताना किंवा उंडा छान परत गोल करताना खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही हाताने. अगदी हलक्या हाताने ही सगळी कामं करायची. नाहीतर खूप जास्त जर तुम्ही प्रेशर देऊन हे पीठ परत एकदा मळलं किंवा परत एकदा त्याचा उंडा केला तर त्यातला पूर्ण एअर निघून जाऊ शकतो
शकते आणि त्यामुळे कुलचा आपल्याला पाहिजे एवढा फ्लफी होऊ शकणार नाही. चला, सुंदर असे गोळे करून घेतलेत. खूप जास्त मोठे नाही आणि खूप जास्त लहान नाही, मीडियम आकाराचे असे उंडे तयार झालेत. आता सगळे उंडे मी बाजूला ठेवते. 2 उंडे मी लगेच भरून घेणार आहे आणि 2 पराठे मी एकाच वेळेस लाटूनही घेणार आहे. आता उंडा आपल्याला हलक्या हाताने फक्त आपण पुरण भरतो त्यासाठी जशी पारी तयार करून घेतो तशी पारी तयार करायची, किंवा अगदी बेलण्याने लाटून जरी तुम्ही छोटी ह्याची पुरी लाटली तरीही चालेल. यावरती हे केलेलं सारण घालायचं. आता सारण आपल्या पिठाचा जेवढा उंडा आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी उंडा घ्यायचा सारणाचा आणि नंतर उंडा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. या सगळ्या गोष्टी अगदी हलक्या हाताने करायच्या आहेत, म्हणजे पिठाला अगोदर सांगितल्याप्रमाणे खूप जास्त जोर बसणार नाही. चला, उंडा सुंदर असा तयार झालाय. आता दुसरा सुद्धा उंडा याच पद्धतीने करून घेते. नेहमीचे आलू पराठे आहेत ना त्यापेक्षा कितीतरी भारी टेस्टी असे हे आलू कुलचे लागतात. त्यामुळे नेहमीचे त्याच पद्धतीचे पराठे करण्यापेक्षा तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पराठे किंवा हे कुलचे आरामात बनवू शकता. बरं, स्टफिंग तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचं कोणतंही घालू शकता. पनीरचं स्टफिंग सुद्धा यामध्ये खूप टेस्टी लागतं. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही अगदी आरामात हे कुलचे बनवू शकता. एकदा पीठ भिजवून ठेवलं ना, तुमच्या बटाट्याचं सारण तयार होईपर्यंत पीठ छान फर्मेंट होतं, छान ॲक्टिवेट होतं आणि लगेच तुम्ही हे कुलचे सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा अगदी टिफिनला सुद्धा देऊ शकता. चला, सुंदर असे माझे दोन्ही उंडे करून झालेत. उंडा शेवटी बंद करताना एक्स्ट्राचं पीठ जर वरती आलं असेल तर ते काढून घ्यायचं आणि नंतर उंडा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा. या पद्धतीने उंडे केले ना तर पराठा आपला अजिबातही फुटत नाही, सारण अजिबातही बाहेर येत नाही. चला, सुंदर असे दोन्ही उंडे तयार झालेत. हाताने हलकेसे मी प्रेस करून घेते जेणेकरून सारण सगळं एकसारखं असं कडेपर्यंत पोहोचेल. चला, आता पहिला पराठा मी लाटायला घेते. पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने गोल असा लाटायचा. आता हा पराठा खूप जास्त पातळ लाटायचा नाही. आपण नेहमीचे पराठे लाटतो त्यासारखा न लाटता थोडासा जाडसर ठेवायचा. चला, पहिला पराठा छान असा लाटून झालाय. तुम्ही बघू शकताय सुंदर असा पराठा अगदी एकसारखं लाटून घेतलाय. आता घेऊयात पराठे आपले भाजायला. इथं उंडे माझे मोठे होते त्याच्यामुळे पराठा मीडियम आकाराचा झालाय. जर तुम्ही छोटे छोटे उंडे घेतले तर अगदी छोटे छोटे सुद्धा पराठे तुम्ही याचे आरामात बनवू शकता. आता पराठा भाजायला घेऊयात. तव्यावरती थोडंसं तेल शिंपडून पराठा मी दोन्ही बाजूनी भाजून घेते. आता हा पराठा भाजताना गॅस जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि गॅस जास्त कमीही ठेवायचं नाही, मीडियम फ्लेमवरती भाजायचा. जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजायला गेला तर पराठा लगेच रंग पकडेल, पण पाहिजे असा तो फ्लफी होणार नाही किंवा जाळीदार आतून होणार नाही. पराठा भाजताना तुम्ही अगदी व्यवस्थित टेम्परेचरवरती भाजला ना तर आतून पराठा अगदी पावासारखा जाळीदार असं होतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं. आतलं ते बटाट्याचं सारण खमंग असं आणि तो जाळीदारपणा या पराठ्याचा, या पिठाचा अतिशय भन्नाट असा हा पराठा खाताना लागतो. अतिशय मजा येते. चला, दोन्ही बाजूनी अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती मी पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलाय. पराठा भाजायलाच फक्त थोडासा वेळ लागतो, परंतु तेवढा वेळ दिला ना तर खूप भारी पराठा आपल्याला खायला भेटतो. चला, सगळे पराठे याच पद्धतीने मी खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान भाजून घेते आणि लगेच याला आपण सर्वही करून घेणार आहोत. हा पराठा तुम्ही पुदिना चटणी बरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉस बरोबर किंवा अगदी दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथं मी दह्याबरोबर हा सर्व करून घेते किंवा अगदी कोरडाच खाल्ला ना तरी एवढा भारी लागतो की तुम्हाला याबरोबर दुसरं काही असण्याची गरजच वाटणार नाही. एक पराठा मी तुम्हाला उघडूनही दाखवते. तुम्ही बघू शकताय अगदी कडेपर्यंत सारण छान पसरलं गेले. या पद्धतीने जर तुम्ही सारण भरलं मी व्हिडिओ सांगितल्या पद्धतीने आणि व्यवस्थित असा पराठा लाटून घेतला तर अगदी कडेपर्यंत सारण पोहोचतं. पराठा खाताना प्रत्येक घासामध्ये तो फ्लेवर तुम्हाला जाणवेल जो आपण खास स्पेशल मसाला करून यामध्ये घातलाय. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे आलू कुलचे नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा. यीस्ट नसेल तर सोडा आणि दही वापरून तुम्ही आरामात हे पीठ मळू शकता आणि याच पद्धतीने याच चवीचा कुलचा बनवू शकता. चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी.